मॅथमॅटिकल लॉजिक. मला वाटतं एक्सरसाइज आपलं 1.4 चालू आहे का? अरे काय चालू आहे आपलं? एक्सरसाइज 1.4 चालू आहे ना? एक्सरसाइज 1.4 मध्ये मला वाटतं लास्ट काहीतरी आहे नाही का? हा, एक्सरसाइज 1.4. एक्सरसाइज 1.4 याच्यामध्ये विदाउट युजिंग ट्रूथ टेबल्स प्रूव्ह दॅट without using truth table prove that our first problem is if I only q p if I only q the p and q or negation p and negation q. Okay, here answer of p if and only q and this p and q or negation p and negation q. याचा आन्सर आणि याचा आन्सर कसा आला पाहिजे? सारखं आलं पाहिजे. विदाउट युजिंग ट्रूथ टेबलचा इथं यूज करायचा नाही आपल्याला. ओके, तर पहा आता कसं करायचं ते. सर्व टेबल्स आले पाहिजे बरं इथं. सर्व रूल्स तुमच्या लक्षात आले पाहिजे. कोणते कोणते रूल्स आहेत तुम्हाला सर्वांना माहिती. ते रूल्स इथं आपण कोणते वापरतो ते सर्व करायचं आहे. चला मी काय करतो रे, फर्स्ट हे घेतो. हे कोणता साइड आहे? लेफ्ट हँड साइड आहे रे का? लेफ्ट हँड साइड. बघा हे लेफ्ट हँड साइड घेतो मी. इथं काय घेणार आपण? इथं p if and only if q घेऊया. आता फर्स्ट तुम्हाला काय करता येईल? असं करता येईल. तुम्हाला काय करता येईल रे? p if p then q है की नाही? and if q then p असं आपल्याला लिहिता येईल. इथे प्रॉब्लेम काही प्रॉब्लेम नाही. चला आता पुढे आपण काय करू, याचं कशामध्ये करा, इफ काढून टाका. काय होईल रे? नेगेशन काय होईल? पी बरोबर आहे का? नेगेशन पी और काय आहे? क्यू होतं का नाही? पहिलं आहे आणि परत काय झालं? हे अँड झालं. अँड आहे इथं काय झालं रे? नेगेशन क्यू और काय आहे? पी और पी असं आहे. बरोबर आहे? हो. आता तुम्हाला एक काम करा तुम्ही. इथं काय रे? नेगेशन पी और क्यू अँड नेगेशन क्यू और पी आहे. तर एक काम करतो मी. काय काम करणार आहे? इथं कोण आहे? नेगेशन पी आहे. इथं लिहिणार आहे असं नाही का? नेगेशन पी लिहिणार आहे आणि इथं कोण आहे? अँड आहे. इथं कोण आहे? अँड आहे. परत इथं काय लिहिणार आहे आपण? नेगेशन कोण आहे? नेगेशन कोण आहे? क्यू आहे. यांना आपण एका ब्रॅकेट मध्ये ठेवणार आहोत आणि इथं पण ऑर आहे आणि इथं पण काय रे? ऑर आहे. हे ऑर घेतला आहे की नाही? आणि पुन्हा इथं कोण आहे? क्यू आहे. इथं कोण आहे? क्यू. इथं कोण आहे? अँड आहे. इथं काय आपण इथे पी लिहिणार. आता तुम्हाला माहिती आहे इथं आपण काय केलेलं आहे? आपण फक्त ह्याला आणि ह्याला एकत्र घेतलेलं, बाकी काही नाही केलं आपण. जसं आपण मल्टिप्लाय करतो तसं आपण केलं इथं. त्याच्यानंतर काय करा, हे इथं अँड मध्ये पी अँड क्यू काय? क्यू अँड पी काय? काही फरक पडत नाही. हा टर्म मी पहिले लिहितो. हा काय करतो मी? पहिले लिहितो हा टर्म. इथं काय करणार आहे? हे पहिले लिहितो पी अँड क्यू और हे और आणि हे लिहून टाका. काय लिहिला? नेगेशन पी अँड नेगेशन क्यू. आपण हे घेतलं आणि हे आणलं म्हणजे डावी बाजू घेतली आणि उजवी बाजू आली. पहा आपल्याकडे लेफ्ट हँड साइड घेतली आणि काय आपल्याकडे राईट हँड साइड आले. बघा
P and Q or negation P and negation Q आला. लेफ्ट हँड साइड जे काय आलं आहे राईट हँड साइड आलेली आहे. म्हणजे काय झालं तुम्ही हे प्रूव्ह केला P if and only if Q is equivalent to P and Q or negation P and negation Q हा फर्स्ट प्रॉब्लेम तुमचा काय झाला इथं प्रूव्ह झालेला आहे. बरोबर आहे. चला आता आपण काय करू रे दुसरा प्रॉब्लेम घेऊया. दुसरा प्रॉब्लेम कोणता आहे पहा त्यांचा आपल्याला दिलेला दुसरा प्रॉब्लेम असा आहे P or Q and negation P or Q and P or negation Q is equal to P is equal to इथं काय आलेलं आहे P आलेलं आहे. पुन्हा पहा P or Q and P or negation Q असे इथं आलेलं आहे. तुला दाखवायचं काय रे इथे कोण दाखवायचं काय तुम्हाला P दाखवायचं आहे. चला आता कोणते कोणते रूल्स कोणते फॉर्म्युले आपल्याला इथे वापरायचे आहेत ते आपण ते लिहूया. पहिला आपण काय घेऊ फ्रेंड्स हे घेऊया लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू P or Q फर्स्ट ब्रॅकेट मध्ये आहे and P or negation Q आहे. दिस इज इक्वल टू हे पहा काय होतं इथं कोण आहे P इथं कोण आहे परिणो P आहे. इथं पण P आहे की नाही आहे ना आहे. आता इथं कोण आहे परत Q and negation काय तिथं Q and काय आहे negation. म्हणजे काय करतो इथं काय लिहितो इथं P लिहितो P इथं कोण आहे and आहे. इकडचं पहिलं कोण आहे P असं एका ब्रॅकेट लिहितो P and P लिहिलं. आता इथं पण और आहे हे और लिहिलं नाही का. आता काय करा इथं Q आहे इथं Q लिहिलं बघा हे and लिहिलं आणि इथं काय लिहिलं आपण हे नेगेशन काय लिहिलं हे Q लिहून टाकले. बरोबर आहे की नाही. आता पुढे पहा Q and negation Q चा आन्सर आहे आपल्याकडे. Q and negation चा आन्सर आहे F फॉल्स आहे. Q and negation Q याचा आन्सर किती आहे रे फॉल्स आहे. जसं P and negation P चा किती होतं फॉल्स होतं. तर ते कोणता लॉ आहे कॉम्प्लिमेंट लॉ आहे. मी काय करणार आहे P and P इज इक्वल टू किती आहे रे P आहे. P and P इज इक्वल टू किती आहे P हा कोणता आहे आयडेंटिटी लॉ आहे. इथे किती आहे और आहे. आता इथे किती Q and negation Q इज इक्वल टू किती आहे रे फॉल्स आहे. मग कोणते वापरला हा इथं वापरला आयडेंटिटी लॉ युजिंग कोणता लॉ वापरला तर ते लिहायचं आपल्याला आयडेंटिटी लॉ हे कोणता आहे रे हे बेसिस वापरला आणि हे कोणता आहे कॉम्प्लिमेंट लॉ अँड कॉम्प्लिमेंट लॉ या दोघांचा आपण काय केला वापर केलेला आहे. त्यानंतर पुढे पहा P और F बरोबर काय होतं रे P होतं. काय होतं P होतं P. मग हा कोणता लॉ आहे P और F बरोबर काय होतं F हा कोणता लॉ आहे आयडेंटिटी लॉ युजिंग कोणता लॉ आहे आयडेंटिटी लॉ. अशा पद्धतीने तुमचं काय झालं परिणाम आपण डावी बाजू घेतली होती उजवी बाजू आली. देयरफॉर आपण LHS साइड घेतली होती आपली साइड कोणती आली RHS आली. म्हणून तुम्ही सांगायचं काय सांगायचं P or Q and negation P or negation Q is equivalent to किती आहे P येते. काय तरी इक्विव्हॅलेंट टू किती येतं P येतो. अशा पद्धतीने तुमचा हा दुसरा सुद्धा प्रॉब्लेम काय झालेला आहे सॉल्व्ह झालेला आहे. तुम्ही फटाफट फोटो काढून घ्या लगेच तिसरा
आहे, इथं किती आहे ऑर आहे, इथं किती बघा हे क्यू आहे नाही. हे पुढचा ब्रॅकेट कसा दिसले ऑर पी अँड नेगेशन क्यू, याचा आपण नंतर चर्चा करू. ओके, आता पहा इथं आपल्याला कोणते कोणते लॉ आपल्याला वापरता येतं आणि त्या लॉ नुसार आपल्याला करता येतं, व्हॅल्यू कमी करता येतं. पी ऑर नेगेशन पी चा अर्थ काय माहिती आहे का, ट्रू आहे. आणि तो लॉ कोणता आहे, कॉम्प्लिमेंट लॉज आहे काय की नाही. पी ऑर नेगेशन पी चा अर्थ काय होतो रे, ट्रू होतो. काय होतो, ट्रू होतो. ते कोणता लॉ आहे, कॉम्प्लिमेंट लॉ. आता पी क्यू ऑर क्यू चा अर्थ काय होतो, क्यूच होतो. आणि तो लॉ कोणता आहे, अडल्टेटेड लॉ. हे परत इथं ऑर लिहिलं हे पी अँड नेगेशन. आता इथे लिहायचं आपण काय काय केलेलं आहे ते युजिंग पहिला लॉ कोणता आहे, कॉम्प्लिमेंट लॉ. कोणता, कॉम्प्लिमेंट लॉ. अँड पहिला कोणता आहे, अडल्टेटेड लॉ. अडल्टेटेड लॉ. अशा प्रकारचे दोन लॉ वापरले आपण आहे का नाही. तुम्हाला पुन्हा आणखी माहिती आहे, पहिली लॉ काय माहिती आहे, टी अँड क्यू. तुम्हाला माहिती असेल फॉल्स. टी अँड क्यू बरोबर काय होतं रे, क्यू होतो. फॉल्स अँड टी बरोबर काय होतं, फॉल्स होतो. तसं टी अँड क्यू बरोबर काय होतं, क्यू होतो. क्यू काय होतो, क्यू होतो. क्यू आहे का नाही. और आता हे पी अँड किती आहे, नेगेशन क्यू आहे. मला सांगा टी अँड क्यू बरोबर क्यू लिहिलं, टी अँड क्यू बरोबर क्यू लिहिलं, त्याचं नाव काय आहे, आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ युजिंग आयडेंटिटी लॉ. आता पुढे पहा, पुढे काय होतं पहा. इथं किती आहे मध्ये ऑर आहे, इथं पी आहे अँड आहे. हे काम करतो मी, काय काम करता इथं हे बघा क्यू ऑर किती ह्याला मल्टिप्लाय करा नाही का, किती ह्याला काय मल्टिप्लाय, क्यू ऑर काय लिहिलं आपण, हे पी लिहिलं. क्यू ऑर काय लिहिलं, पी लिहिलं हे ह्याला. आणि परत अँड, परत आले इथं अँड. इथे हे क्यू ऑर नेगेशन. काय केलं आपण, ह्या क्यूनी ह्या पी ला मल्टिप्लाय केलं, क्यू ऑर पी. परत इथं अँड लिहिला, क्यू ऑर नेगेशन क्यू. ठीक आहे. त्याला म्हणायचं कोणता लॉ वापरला आपण, डिस्ट्रीब्युटिव्ह. कोणता लॉ वापरला, युजिंग कोणता रे, डिस्ट्रीब्युटिव्ह. म्हणून तर तुम्हाला म्हणलं तुम्ही अभ्यास केला होता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. तुम्हाला हे फटाफट कोणती कृती करायला लागलं आपण सांगायला पाहिजे, ही कृती आपण इथं करतोय. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणजे काय करतो आहे, यूज करतो आहे. फटाफट लक्षात आपल्या आलं पाहिजे. हे लक्षात केव्हा येतं, तेव्हा तुम्ही ते अनंत वेळा वाचलेला असाल, तुम्ही बाहेर ठेवत असाल तेव्हा लक्षात येऊन जातं फटाफट. आता पुढे बघा रे, क्यू ऑर पी तसं घेऊन टाका, क्यू ऑर पी तसं लिहिलं. आता हे अँड आहे नाही का. आता क्यू ऑर नेगेशन क्यू काय होतं रे, क्यू अँड नेगेशन क्यू काय होतं, टी होतं. काय होतं, टी होतं ना. मग ते कोणता लॉ आहे सांगा बरं, क्यू ऑर नेगेशन क्यू बरोबर टी आहे. कोणता लॉ आहे, कॉम्प्लिमेंट युजिंग. कोणता रे, युजिंग कॉम्प्लिमेंट लॉ. ओके, पुढे पहा. पुढे कोणता आहे, त्या ह्याला एक ब्रॅकेट समजा, अँड समजा आणि टी समजा. समजून घ्या इथं फॉल्स आहे, फॉल्स आहे टी बरोबर काय होतं रे, फॉल्स होतं आहे की नाही. फॉल्स आहे टी बरोबर होतं फॉल्स. फॉल्स म्हणजे हे येतं कोणतं येतं रे, क्यू ऑर पी. क्यू ऑर काय येतं, पी. त्याचं नाव काय आहे, त्याचं नाव काय आहे, कोण सांगेल, आयडेंटिटी लॉ. कोणता रे, आयडेंटिटी लॉ युजिंग. पाहिजे बघा ना, हे आणि हे अँड बरोबर काय होतं रे, एफ अँड टी बरोबर काय येतं, एफ अँड टी बरोबर काय येतं, एफ च येतो आहे की नाही. त्याला काय म्हणायचं रे, कॉम्प्लिमेंट लॉ युजिंग कॉम्प्लिमेंट लॉ. ठीक आहे. आता
आता त्याच्यानंतर पुढे कोणता रे इकडचे केस आहे त्याचं नाव काय पोरांनो त्याचं नाव काय आहे कम्युटेटिव्ह लॉ P or Q Q is equal to Q or P आहे म्हणजे P or Q असं लिहितात त्याला आपण काय म्हणायचं युजिंग कोणता लॉ वापरला आपण इथं कम्युटेटिव्ह लॉ युजिंग कम्युटेटिव्ह लॉचा आपण वापर केला अशा पद्धतीने डावी बाजू घेतली आणि उजवी बाजू आणली म्हणून LHS is equal to काय आहे RHS आहे आणि मग शेवटी लिहायचं तो काय आहे ते काय रे P and Q or negation P and Q or P and negation Q and negation Q is equal to किती आहे इथं P P or or Q. किती आहे P or Q Q आहे ओके तर हा तुमचा प्रॉब्लेम नंबर 3 कव्हर झालेला आहे लक्षात आलं तुमच्या का तो हो हे समजण्यासाठी तुम्हाला लिहून दिलेले 10 आपले लॉज आहेत त्या 10 लॉज ते महत्त्वाचे आहे ठीक आहे चला आपल्याला 4 प्रॉब्लेम घेतो P or negation Q if then P and negation Q bracket close is equivalent to P or negation Q in the first bracket and negation P or Q negation P or Q negation P or Q okay solution first we will take left hand side okay check whether the given problem we have written correct or not negation P negation in bracket P or negation in bracket P or negation Q in the first bracket then P and negation Q in the second bracket close both bracket close is equivalent to P or negation Q and negation P or Q okay we will take here left hand side LHS negation P or negation Q P or negation Q if P then Q okay तुम्हाला माहिती आहे काय माहिती if P then Q असेल तर आपण काय करतो negation P or Q करतो माहिती आहे तुम्हाला म्हणजे रिमूव्हिंग if then आपल्याला रिमूव्ह करायचे आता मी तसंच करतो पहिल्यापासून हे बघा रे इथं काय करतो मला सांगा हे नेगेशन बाहेर लिहितो ठीक आहे आता ह्याला काय म्हणा तुम्ही ह्या अख्ख्या ब्रॅकेटला P म्हणा अख्ख्या ब्रॅकेटला काय समजा तुम्ही Q समजा नाही का मग if P then Q चा आन्सर काय होतं रे नेगेशन P or Q होतो होतं का नाही मग ह्या अख्ख्या ब्रॅकेटला नेगेशन द्या तुम्ही P or नेगेशन Q ला ब्रॅकेट आलं आणि मध्ये काय आलं or ठीक आहे आणि परत काय झालं रे P and negation Q झालं लक्षात आलं हे असं केलं की नाही म्हणजे if then काढला आपण if then काढून मग असं लिहिलं आता पुढे पहा काय करूया आपण we will write in the next step मध्ये आपल्याला काय करता येईल ते पहा नेक्स्ट स्टेप मध्ये आपण असं करू बघा हे नेगेशन इथं ठेवलं मी इथं काय लिहिलंय बघा बाहेर नेगेशन आहे बाहेर काय रे नेगेशन आहे मग मी आता काय करणार आहे पहा इथं P इथं काय आहे P आहे ना इथं काय आहे P और नेगेशन Q आहे तर सरळ एक काम करा तुम्ही सरळ काय करता इथे एक टर्म आहे समजून चला आणि बाहेर कोण आहे नेगेशन आहे त्या नेगेशनचा वापर ह्याला करावा का बघा हे नेगेशन लावलं
जर 2 वेळा नेगेशन असेल तर तो नेगेशन निघून जातो. तो टाइम्स नेगेशन इक्वल टू ओरिजिनल टर्म येतो नाही का. हे नेगेशन काय झालं ओरिजिनल टर्म आलं. काय आला ओरिजिनल टर्म. फक्त या ब्रॅकेट लावायचे बरं. ह्या ब्रॅकेटने तर हे नेगेशनच कॅन्सल झालं. मग इथं काय राहिलं पी ऑर नेगेशन क्यू राहतो. लक्षात तुमच्या मी हा नेगेशन वापरला इथं इथं घेऊन येणार. इथं असताना हा ऑरचा काय होतो ऑरचा काय होतो अँड होतो की नाही होतो. मग अख्ख्या ब्रॅकेटला नेगेशन वापरा. तुम्हाला प्रश्न पडला की ह्या ब्रॅकेट नेगेशन का वापरले. वापरणार होतो आपण पण हा नेगेशन आणि हा नेगेशन काय झाला कॅन्सल झाला म्हणून याला इथं नेगेशन राहिलाच नाही. आता हे इथं नेगेशन वापरत असताना हा काय झाला ऑरचा अँड झाला आणि हा नेगेशन इथं आल्यानंतर बरोबर ते नेगेशन मध्ये काय होत असतं रे अँडचा ऑर होतो आणि ऑरचा काय होतो अँड होतो. मग मी काय करतो इथं नेगेशन वापरत असताना इथं काय होतं रे नेगेशन पी झाला. काय झालं नेगेशन पी झाला आणि इथं जे अँड आहे अँडचा काय झाला ऑर झाला आहे की नाही. अँडचा तिथं काय झालेला आहे ऑर झालेला आहे. ओके अँडचा काय झाला तिथं ऑर झाला आणि तो अरे इथं पहा इथं एक हा नेगेशन इथे येतोय. इथे एक नेगेशन ऑलरेडी आहे. हा नेगेशन आणि हा नेगेशन कॅन्सल झाले. डायरेक्टली काय आलं फक्त क्यू राहतो. समजलं तुम्हाला झालं ना. आपला आन्सर येऊन गेलं ते. व्हॉट वी वांट दॅट वी हॅव गॉट हियर. पी ऑर नेगेशन क्यू पी ऑर नेगेशन क्यू अँड द नेगेशन पी ऑर क्यू आपल्याला प्राप्त झालेला आहे. तो काय हे LHS इज इक्वल टू काय प्राप्त झाले आपल्याला RHS प्राप्त झालेलं आहे का नाही. आणि म्हणून इथं कोणते कोणते रूल वापरले कोणता डिस्ट्रीब्युशन वापरला कोणता आहे का नाही. आता पहा आपण काय केलेलं आहे देअरफॉर नेगेशन पी ऑर नेगेशन क्यू पुन्हा हे काय आहे पी अँड नेगेशन क्यू ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू किती आहे पी ऑर नेगेशन क्यू आहे अँड नेगेशन पी ऑर क्यू आहे. अशा पद्धतीने हा तुमचा लेसन काय लेसन म्हटल्यापेक्षा 1.4 हा फिनिश झाला आणि पर्टिक्युलरली 1.4 मधला क्वेश्चन नंबर आपला काय झाला होता 4 चाललेला होता. क्वेश्चन नंबर 3 क्वेश्चन नंबर 3 झाला होता आणि तो फिनिश झालेला आहे. अशा पद्धतीने 1.4 युअर एक्सरसाइज इज कंप्लीटेड.